नमस्कार, मी अमोल जोशी. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. उद्यापासून जैन धर्मीयांचं पर्युषण पर्व सुरू होत आहे. श्रावण वद्य द्वादशी ते भाद्रपद शुद्ध पंचमी असा 8 दिवसांचा हा पर्युषण पर्व काळ असतो. आत्मशुद्धीसाठी अतिशय अनुकूल असा हा पर्व काळ मानला जातो. या दिवसात पूजा अर्चा, ग्रंथवाचन आणि इतर धार्मिक कार्यक्रम होतात. जैन धर्मीयांसाठी पवित्र असा हा पर्युषण पर्व काळ. मात्र या पर्युषणाच्या निमित्तानं मीरा भाईंदर महापालिकेनं 8 दिवसांसाठी मांसबंदीचा निर्णय घेतला आणि वादाला तोंड फुटलं. शाकाहारी विरुद्ध मांसाहारी असा नेहमीचा संघर्ष उफाळून आला. जैन धर्मीयांचे लाड खपवून घेणार नाही, आम्ही काय खावं आणि काय खाऊ नये हे ठरवणारं सरकार कोण, अशी जहरी टीका होऊ लागली. भाजप वगळता शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सर्वच राजकीय पक्षांनी विरोधाची हत्यारं परसली. खरं तर 2004 पासून दरवर्षीच पर्युषण काळामध्ये 2 दिवसांसाठी कत्तलखाने बंद ठेवले जातात. मग यंदाच्याच वर्षी या मुद्द्यावरून आगडोंब उसळण्याचं कारण काय? भाजपचं सरकार सत्तेवर आल्यापासून जैन धर्मीयांचे खरंच लाड केले जात आहेत का? मांसबंदीचा विरोध करणारी शिवसेना मुंबई महापालिकेच्या मांसबंदीबाबत मूग गिळून गप्प का बसते? नवी मुंबईत राष्ट्रवादीची आणि नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना तिथंही मांसबंदी का केली जाते? या वादामध्ये राजकीय पक्ष दुटप्पी भूमिका घेत आहेत का? आणि मांसाहारी विरुद्ध शाकाहारी वादाच्या माध्यमातून राजकीय नेते स्वतःची पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न करतायत का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया वादाला पोटभर मांस याच्या खास कार्यक्रम. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत 5 पाहुणे आहेत. आमच्या स्टुडिओमध्ये आहेत शिवसेनेचे आमदार आणि ज्येष्ठ नेते प्रताप सरनाईक. त्याचबरोबर त्यांच्या शेजारी बसलेले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते संदीप देशपांडे. या चर्चेमध्ये मीरा रोडहून सहभागी होत आहेत भारतीय जनता पक्षाचे आमदार नरेंद्र मेहता. त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते ॲडव्होकेट जनार्दन चांदूरकर हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत नवी मुंबईतून. आणि नवी मुंबई महापालिकेचे महापौर सुधाकर सोनावणे हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. सगळ्यांचं स्वागत. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण बघूया या भागातला पहिला प्रश्न. आपला पहिला प्रश्न आहे, पर्युषण काळात मांस विक्रीवर बंदी हे कशाचं निदर्शक आहे? याच प्रश्नापासून आपण चर्चेला सुरुवात करूया. नरेंद्र मेहता यांच्यापासून. मेहताजी, या सगळ्या चर्चेला, या सगळ्या वादाला तोंड फुटलं. मीरा भाईंदर महापालिकेने 8 दिवस मांस विक्रीवर बंदी लादली. तिथपासून आता हा निर्णय मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याबाबतच्या बातम्या देखील सगळीकडे येऊन पोहोचलेल्या आहेत. मात्र अशा प्रकारे बंदी घालणं आणि 2 दिवस यापूर्वी घातली जात होती ती बंदी 8 दिवसांवर नेऊन ठेवणं हे नेमकं कशाचं निदर्शक आहे असं आपल्याला वाटतं? मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये सर्व धर्मीय लोक राहतात आणि प्रेमाने राहतात. आणि मीरा भाईंदरमध्ये जैन समाजांची मोठी संख्या आहे, अनेक मोठे संस्था आहेत. त्यांनी महानगरपालिकाकडे एक निवेदन केलं, विनंती केली की या पर्युषण पर्वमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपण 8 दिवस कत्तलखाने बंद ठेवावं अशी त्यांनी मागणी केली. लोकशाही पद्धतीमध्ये सर्वांना आपले मतं व्यक्त करायला अधिकार आहे. त्यांनी जी मागणी केली, या मीरा भाईंदरमध्ये सत्तेत आम्ही आहे तो विषय आम्ही रीतसर नियमाप्रमाणे महासभेपुढे आणलं आणि महासभेमध्ये तो बहुमताने मंजूर झाला. आता हा विषय मला नाही वाटत यावेळी एवढा का चिटकटलं, कारण की हा निर्णय तर गेल्या 3 वर्षापासून मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये होतोय. 2011 पासून 11ला झाला, 12ला झाला, 13ला झाला, 14ला झाला, आज 15 आहे. आणि आतापर्यंत हा निर्णय 8 दिवसाचा होत आला. ज्यावेळी आम्ही सत्तेत नव्हतो, राष्ट्रवादी होती, काँग्रेस होती, इतर पक्ष होतं, तर सर्व पक्षांनी या मीरा भाईंदरमध्ये मोठी संख्या, या 8,30,000 1,30,000 जैन लोक समाजाची संख्या आहे. त्यांचं काम या महापालिकेत एक सर्व समाजाला सांभाळून त्या समाजाला आदर देणे, त्यांचं मान राखून ठेवणे यासाठी तो निर्णय घेतलेला आहे. बिलकुल. प्रताप सरनाईक, त्यांचं म्हणणं आहे की यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारे बंदी लादली जात होती. यावेळीच एवढा विरोध होण्याचं काय कारण आहे? यापूर्वी बंदी लादली जात नव्हती. ह्यावेळेस कुठल्या पक्षाच्या नगरसेवकानं तो सभागृहात विषय चर्चेला आणला होता. ह्या वेळेस सुद्धा प्रशासनाच्या वतीने रितसर काय तो प्रस्ताव आला नव्हता. प्रस्तावाची सूचना नावाचा एक प्रकार असतो, म्हणजे जचा प्रस्ताव त्याला मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये म्हणतात. आणि तो प्रस्ताव फक्त चर्चेला येऊ शकतो. एखाद्या लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये काय आहे त्याच्या भावना त्या सभागृहामध्ये चर्चेला आल्यानंतर आम्हाला असं वाटलंही नव्हतं की त्या ठिकाणी मतदान होईल. खरं तर
प्रस्तावाची सूचना म्हणजे काय, कोणालाही प्रशासनाला बंधनकारक नसतं. त्या सूचनेची अंमलबजावणी करावी की करू नये हे प्रशासनाने ठरवायचं असतं, कारण त्याला कुठल्याही प्रकारे अधिकार नसतात. आणि अशा पद्धतीने तो ठराव जेव्हा चर्चेला आणला, दिनेश जैन नावाचे एक भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आहे, त्यांनी ठराव चर्चेला आणला. चर्चेला आणल्यानंतर शिवसेनेची भूमिका अशी होती की 7 सप्टेंबर 2004 रोजी शासनाचा जो निर्णय आहे, GR आहे, की 2 दिवस कत्तलखाने बंद ठेवावे आणि नंतरच्या 6 दिवसामध्ये प्रशासनाच्या वतीनं आवाहन करावं आणि आव्हानाला जर त्या लोकांनी प्रतिसाद दिला तर मग त्यांनी 6 दिवस बंद ठेवले तरी काही हरकत नाही. परंतु बळजबरीने 8च्या 8 दिवस, म्हणजे त्यांनी तर ठराव जो केला, ठरावाची कॉपी माझ्याकडे आहे. ठरावामध्ये तर दिगंबर आणि श्वेतांबर धर्मियांचा जो पर्युषण पर्व आहे त्या कालावधीमध्ये म्हणजे 18 दिवस असतो त्यांचा पवित्र दिवस ते असतात, त्याच दिवशी बंद ठेवावा असा ठराव आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे कुठलाही निर्णय लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींनी त्या समाजाच्या एका विशिष्ट समाजासाठी लादू नये. नरेंद्र मेहताजी म्हणतात ते वस्तुस्थिती आहे की 10-12 लोकसंख्या मीरा भाईंदरची आहे, 1-1.25 लाख लोक जैन समाजाचे त्या ठिकाणी राहतात, त्यांचा मी आदर करतो. परंतु असं असताना आपल्या 1.25 लाख लोकांच्या काही विषयासाठी जर आपण 9 लाख लोकांना जर वेठी धरत असेल तर ते योग्य नाही. म्हणजे काय खावं काय खाऊ नये आणि हे ठरवण्याचा अधिकार महापौराने लोकप्रतिनिधींना कोणीही दिलेला नाही. बिलकुल. यावेळी ठराव करण्यात आला, हा यातला फरक आहे. मागच्या वेळी यापूर्वी जरी कत्तलखाने बंद ठेवले जात असले तरी सुद्धा यावेळी ठराव करण्यात आला, हा यातला फरक आहे. नाही, परंतु त्यानंतर पुढे मी जाऊन सांगतो की आज परिस्थिती अशी झाली की तो ठराव झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीनं तो शासनाला पाठवला. शासनाने अद्याप पुढची निर्णय दिलेला नाही. परंतु आज महापालिकेच्या आयुक्तानं प्रशासनाच्या वतीनं शासन जो निर्णय आहे 2004 7 सप्टेंबरचा, तो निर्णयच महापालिकेतर्फे बंधनकारक राहील आणि उपायुक्तांनी तशा प्रकारचं पत्र काढलं सगळ्या म्हणजे जे मांस विक्री करणारे लोक आहेत त्यांना, आणि 2 दिवसाची जी बंदी आहे ती बंदी त्यांनी कायम ठेवली. त्यामुळे लोकशाहीमध्ये कुठल्याही दबावाला किंवा कुठल्याही लोकप्रतिनिधींच्या दबावाला बळी न पडता प्रशासनाने हा निर्णय घेतला, त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. बिलकुल. ॲडव्होकेट जनार्दन चांदूरकर, आपल्याला काय वाटतं अशा प्रकारचा प्रयत्न यावेळी करण्यात आला, जे पहिल्या दोन्ही उत्तरांमधून जी वस्तुस्थिती समोर येते त्यानुसार हे कशाचं निदर्शक आहे असं आपल्याला वाटतं? का याच वर्षी दरवर्षी बंदी लादली जात असताना याच वर्षी हा विषय चर्चेमध्ये येण्याचं, वादग्रस्त होण्याचं कारण काय असावं असं आपल्याला वाटतं? हा, आपण अगदी बरोबर प्रश्न विचारला आणि आपल्या जो शेवटचा भाग आहे त्याचा क्ल्यू घेऊन मी सांगू इच्छितो की आत्तापर्यंत तर अशा पद्धतीचे वाद कधी पेटले गेलेले नव्हते. परंतु भारतीय जनता पार्टीचं सरकार दिल्लीच्या तख्तावरती विराजमान झाल्यानंतर आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार युतीचं जे शिवसेना भाजप युतीचं सरकार जरी असलं तरी भारतीय जनता पार्टीचंच ते सरकार खऱ्या अर्थाने निर्णय घेतं महाराष्ट्रामध्ये, आणि शिवसेना एका विरोधी पक्षाची भूमिका करते असं दिसतं. तेव्हा यामुळे एक प्रकारचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये तयार झालेला आहे, तो असा की हिंदुत्वाची भूमिका रेटून न्यायची. आणि याची सुरुवात झाली खरं म्हणजे हे जे चाललेलं आहे हे सगळं एका विशिष्ट परिस्थितीमध्ये सुरू झालेलं आहे. मी आपणास एका गोष्टीकडे याचं लक्ष वेधू इच्छितो की स्मृती इराणी यांनी मांसाहारासंबंधी ऑक्टोबर 2014 मध्ये IITला देशातील सगळ्या IITजना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्याने असं सांगितलं, ते पत्र लिहिलं होतं ते इन रिस्पॉन्स टू एका पत्राला रिस्पॉन्स म्हणून लिहिलं होतं, आणि ते स्मृती इराणीला हे अशा पद्धतीची कारवाई करा म्हणून जे पत्र लिहिलं होतं ते SK जैन नावाच्या RSSच्या एका स्वयंसेवकाने लिहिलं होतं मध्य प्रदेशातून. आणि स्मृती इराणीनं नंतर सगळ्या IITला कळवलं की ताबडतोबीनं तुमच्या IITमध्ये नॉन व्हेजचा सेक्शन आणि व्हेजचा सेक्शन तयार झाला पाहिजे, आणि त्याचबरोबर ह्याची पॉसिबिलिटी पडताळून पहा की IITमध्ये नॉन व्हेज कम्प्लिटली बंद करता येतं का हे तपासून पहा. हे स्मृती इराणी यांनी ऑक्टोबर 2014 मध्ये त्याची सगळ्या भारताच्या लिडिंग न्यूजपेपरमध्ये चर्चा झाली. ते सगळं व्यंकय्या नायडूंनी त्याला सपोर्ट दिला, RSSने त्याला सपोर्ट दिला. तेव्हा अशा प्रकारची एक बॅकग्राऊंड या सरकारच्या याच्यामध्ये आली. महाराष्ट्रामध्ये सुद्धा देशामध्ये 80% लोक हिंदू असताना हिंदुत्ववाद तयार करण्याची काय गरज आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरवरून एक गाय आणून आपल्या बंगल्यामध्ये बांधली, त्याची काय गरज आहे?
सगळे लोक गायीची पूजा करतात. देशातील 80% लोक हिंदू आहेत आणि बाकी सगळे लोक 20% आहेत. ठीक आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे चांदूरकर की हा भाजपच्या जुन्या रणनीतीचाच भाग आहे आणि त्याला आता तांत्रिक या सगळ्या प्रक्रियेमध्ये बांधलं जात आहे. मात्र ही भाजपची जुनी स्ट्रॅटेजी आहे असं चांदूरकरांचं म्हणणं आहे. संदीप देशपांडे, तुम्हाला काय वाटतं की याच वर्षी हा वाद निर्माण होण्याचं नेमकं काय कारण आहे असं तुम्हाला वाटतं? आणि केवळ एकाच धर्मीयांची काळजी घेण्यासाठी किंवा त्यांना खुश करण्यासाठी इतरांवर अन्याय करण्यामागे नेमकं काय गणित असावं असं तुम्हाला वाटतं? असं आहे, मला थोडंसं मुंबईच्या संदर्भातलं मी हे सगळं सांगतो की 1964 साली पहिला ठराव महानगरपालिकेने पास केला. तो ठराव मांडला चांदोरकर साहेब, तो काँग्रेसच्या एका नगरसेवकाने मांडला आणि त्यावेळेला 1 दिवसाची बंदी बरोबर लादण्यात आली. त्याच्यानंतर 1995 साली एक ठराव आला, त्यावेळेला 2 दिवसाची बंदी लादण्यात आली. तोही ठराव काँग्रेसने पास केला. 2004 सालचा जो GR आहे तोही राज्य शासनाने पास केला, तोही काँग्रेसने पास केला. असे एकंदर 4 दिवस बंदीचे GR पास झाले. राज्य शासनाने याच्यासाठी तो GR पास केला होता की सगळ्या महानगरपालिकेने ठराव केला नव्हता, त्यामुळे सगळ्या महानगरपालिकेचा मिळून 2 दिवसाची बंदी ठेवावी असा तो राज्य शासनाचा अभिप्रेत असलेला अर्थ होता. तो मुंबई महानगरपालिकेने 4 दिवस करून घेतला की 2 दिवस राज्य शासनाचे आणि 2 दिवस महानगरपालिकेचे. मला असं वाटतं हे सगळं जर बघितलं तर आपण भारतीय जनता पक्षाचं जे राजकारण आहे ते बघायला पाहिजे. वास्तविक अवस्था आज 8 दिवस करायची मीरा रोड महापालिकेला काही गरज नव्हती, पण तो जाणून बुजून 8 दिवसाचा प्रस्ताव आणला. सन्माननीय आमदार नरेंद्र मेहता इथे आहेत, त्यांच्यावर या संदर्भातला एक FIR सुद्धा याच्या आधी झालेला आहे इलेक्शनच्या वेळेला, आणि तो इलेक्शन कमिशननी केलेला FIR आहे त्यांच्यावर की आपण जैन धर्मीयांच्या भावना भडकावतायत या गोष्टी सगळ्या सांगून त्यांच्यावर सीडीचं वाटप करून असा FIR आहे. अजून ती गोष्ट न्यायप्रविष्ट आहे हे मी मान्य करतो, पण कुठेतरी अशा प्रकारची गोष्ट करायची भाजपला गरज आहे. म्हणजे इथे सगळीकडे जायचं, सांगायचं की आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि एका ठिकाणी आशिष शेलार साहेबांनी स्टेटमेंट द्यायचं की आमचा काय मांसाहाराला विरोध नाहीये. नरेंद्र मेहता वेगळं बोलणार, आशिष शेलार वेगळं बोलणार, राज पुरोहित अजून वेगळं बोलणार, बिलकुल आमदार लोढा साहेब सांगणार की आम्हाला पूर्ण साऊथ मुंबई वेज बनवायचे. अशा प्रकारचं सगळं म्हणजे सगळ्या लोकांना खुश ठेवायचं, ही एक जो काय राजनीतीचा भाग आहे. ह्याच्यामध्ये ना मराठी माणसांची यांना कणाव आहे ना जैन समाजाबद्दल आदर आहे. एक वोट बँक स्वतःची तयार करायची आणि आम्ही कसे चांगले आहोत हे जगाला दाखवायचं, हे यामागचं पूर्ण राजकारण आहे असं मला वाटतं. बिलकुल. याच्याविषयी नरेंद्र मेहतांना उत्तर द्यायचं असेल आपण त्यांच्याकडे जाऊया, मात्र त्यापूर्वी आपण पहिली फेरी पूर्ण करूया. आपल्याबरोबर नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे आहेत. सुधाकरजी, सत्ता राष्ट्रवादीची असली तरी सुद्धा तुम्ही काय अधिकृत राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते म्हणून किंवा प्रतिनिधी म्हणून इथे आलेला नाही आहेत हे आम्हाला मान्य आहे, तरी सुद्धा नवी मुंबईमध्ये सुद्धा अशा प्रकारची बंदी लादण्यात आलेली आहे की जो यापूर्वी सुद्धा लादण्यात आलेली होती. नवी मुंबईमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे या क्षणी हे आपण सांगू शकाल का? आणि राष्ट्रवादी एकीकडे मुंबईमध्ये सचिन अहिर आंदोलन करतात, BMC वर मोर्चा घेऊन जातात, दुसरीकडे राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या नवी मुंबईमध्ये मात्र हा निर्णय तसाच मागच्या पानावरून पुढे लागू केला जातो. याला काय आपण म्हणाल? नाही, आज मी आपल्याला एवढंच सांगू शकेल की या ठिकाणी हा जो नवीन वादाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला दिसतोय, परंतु हा सालाबाद प्रमाणे जसं यावं त्या पद्धतीने या ठिकाणी हे आलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने आपण अहिंसेच्या बाबतीत विचार करतो, आमच्याकडे नव्या मुंबईत कुठल्याही प्रकारचं स्लॉटर हाऊस नाही आहे किंवा काही नाही आहे. या ठिकाणी नेहमीप्रमाणे प्रशासनाने जी GR आहे त्या पद्धतीने 9 तारखेला आणि 17 तारखेला या ठिकाणी मांस विक्री करू नये अशा प्रकारचं एक परिपत्रक काढलं आणि ते परिपत्रक गेली 2004 पासून सुरू आहे. परंतु आज सकाळी ज्यावेळेस या ठिकाणी माझ्याकडे संपूर्ण खाटीक समाजाचे लोक आणि काही लोक या ठिकाणी आले, त्यावेळेस मात्र त्यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी हा 10 दिवसाचा जो काळ आहे मधला, याच्यामध्ये आम्ही या ठिकाणी मांस विक्री जर बंद केली तर आमचा रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल या ठिकाणी. आणि म्हणून आपण त्यांना समजावून सांगितलं की नवी मुंबई शहर एक कॉस्मोपॉलिटन शहर आहे, या ठिकाणी बंदी कधीच लादली जाणार नाही, फोर्सफुली या ठिकाणी बंद केलं जाणार नाही. परंतु बंद करणार नाही याचा अर्थ असा नाही की कुठेतरी कोणाच्या भावना दुखावल्या जातील. असं रस्त्यावर या ठिकाणी खुलेआम टांगून त्या ठिकाणी तुम्हाला मांस विक्री करता येईल. आणि त्यामुळे नवी मुंबईमध्ये नेहमीच या सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालण्याचं जे कसब आहे या ठिकाणी
तरी देखील या ठिकाणी मात्र ह्या शहराची भावना काय, ह्या शहराला चालवणाऱ्या नेत्याची भावना काय आहे, ही भावना मी या ठिकाणी आपल्यासमोर मांडताना एवढंच म्हणेल की या ठिकाणी फोर्सफुली आम्ही काही बंद करणार नाही. आपण ग्लोबल झालेलो आहोत, आपण जागतिक झालेलो, जगभरातल्या मल्टीनॅशनल कंपन्या आपल्या शहरामध्ये आहेत आणि त्यामुळे आपण मांसाहाराला बंदी घालणं म्हणजे कुठंतरी संकुचित भावनेला या ठिकाणी किंवा वेगळ्या याला मांसाहाराला बंदी घालणं ही संकुचित भावना आहे असं तुमचं म्हणणं आहे. हीच लाईन पुढे घेऊन आपण जाऊया. नरेंद्र मेहताजी, वेगवेगळे आरोप सध्या भाजपवर झालेले आहेत. तिन्ही पक्षांनी एक प्रकारे भाजपवर आरोप केलेले आहेत. प्रश्न असा आहे, मुळात भारतीय जनता पक्ष अशा प्रकारे पर्युषण काळामध्ये 8 दिवस मांस विक्रीवर बंदी घालण्याचं समर्थन करतो की करत नाही, आणि जर करत असेल तर मग केवळ मीरा भाईंदरच का, इतर सगळ्या ठिकाणी 8 दिवस बंदी लादावी यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे का? बघा, हे स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थाला त्या त्या भागामध्ये त्या त्या नागरिकांना लोकतंत्रामध्ये त्यांचं मत मांडायचा अधिकार आहे. आणि त्या समाजाला असं वाटलं तर त्या समाजाने कोणाकडे जाऊ नये का? त्यांना असं वाटलं या पवित्र दिवसामध्ये ते मांस विक्री बंद असली होते, महापालिकाकडे आले आणि तो महापालिकामध्ये ठराव बहुमताने मंजूर झाला आहे. दादागिरीने हे झालं, लोकशाही पद्धतीने झालेला आहे. प्रताप सरनाईक साहेब जे म्हणले, जर खाली प्रस्तावाला एखादा सदस्याला कुठलंही असं वाटलं की एखादा मला महत्त्वाचा प्रश्न सभागृह पुढे आणायचा आहे तर त्याला तो महाराष्ट्र प्रादेशिक अधिनियम 1949 खाली त्याला अधिकार दिलेला आहे की जर खाली तो प्रस्ताव आणतो त्याला रीतसर पेपर नोटीस केली जाते आणि तो प्रस्ताव त्याच्यावर अनेक निर्णय असे झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने तो निर्णय आलाय. आणि मला महत्त्वाचं हे सांगायचं, आज प्रताप सरनाईक साहेब का असं म्हणतात, माझ्याकडे एक कॉपी आहे ज्यामध्ये दरवर्षी बंद ठेवावं यासाठी त्यांचे उपमहापौर, त्यांचे गटनेता सर्वांनी गटनेता त्यावेळेचे गटनेता सर्वांनी मतदान केलं ना की मीरा भाईंदरचे पोझिशन पर 1 वर्ष नाही तर दरवर्षी बंद करावी, ठरावाची कॉपी आहे आणि हे ठणकून बोलतोय. ह्यामध्ये एकही चूक असेल तर मी राजीनामा देईल. आणि हा आजचं नाही ना, तुम्ही 2011चा बघा, हीच परिस्थिती आहे, 2015ला हीच परिस्थिती आहे. पण ज्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस ज्यावेळी सत्तेत होती ते 8 दिवस पारंपरिक करत होते, त्यावेळी राजकारण वाटलं नाही. आज भाजपाने त्याच परंपराला कायम केलंय. मुंबईला 2 दिवसाच्या ऐवजी 4 दिवस आहे, मग ते सत्ता काँग्रेसची असू द्या का राष्ट्रवादी, त्या परंपराला पालन केलं जातोय. मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेने 1 वर्षी नाही 3 वर्षी 8 दिवस बंद करावा यासाठी ठरावामध्ये मतदान केलं आणि ह्या कॉपी ऑन रेकॉर्ड आहे, रेकॉर्डिंगवर आहे, म्हणजे मी छापून आणली अशातला भाग नाही आहे. आणि हे सगळं आहेत ना. मग त्यावेळी प्रताप सरनाईक का विरोध नाही केलं? फक्त ह्याचं एकच हेतू की 2012ला महापालिकेची निवडणूक होती, त्यांना मतं पाहिजे होती. मीरा भाईंदर महानगर 2014ला पार्लमेंटरी आणि विधानसभा निवडणूक होती, त्यावेळी त्यांनी सांगितलं की मीरा भाईंदरला 8 दिवस बंद असलं पाहिजे. मग त्यावेळी का विरोध केला नाही? आणि दुसरी गोष्ट, हा सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे. कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका आपल्या शहरामध्ये अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकते, हा सुप्रीम कोर्टचा जजमेंट आहे. या मीरा भाईंदर महापालिकाला वाटलं असं की ह्या शहरामध्ये जे जैन समाज आहे त्यांच्या भावनाचा आदर करून आपण 7 दिवस ठेवलं. सुप्रीम कोर्टने वर्डिक्टमध्ये सांगितलंय, अकबर होते तेही 7 दिवस त्यावेळी मांस खायचं नाही आणि कुठलेही 365 दिवस मांस व्यक्ती 7 दिवस त्यांनी विकलं नाही तर फारसं काय मोठा परिणाम होणार नाही असं सुप्रीम कोर्टचा जजमेंट म्हटलंय. आणि प्रताप सरनाईक साहेब, आपले ठरावाची कॉपी माझ्याकडे नसेल तर आपण माझ्याकडे त्या ठरावाच्या कॉप्या आहेत. त्या ठरावाचं वर्डिंग मी वाचून दाखवतो. मेहता साहेब, तुमचं झाल्यानंतर मी बोलणारच आहे, त्यात काय वादच नाही. परंतु अशा पद्धतीनं अचानक त्यावेळेस काही ठराव कुठले आणले होते आणि ठराव आणलेले असताना आमच्या लोकांनी असं काही ठरवलेलं नव्हतं की त्याला मतदान करायचं. एका राष्ट्रवादीच्या नगरसेविकेनं तुमच्यावर आरोप केला होता, हे विसरून चालणार नाही. त्यावेळेस तुम्ही आमदार नव्हतात, तुम्ही नगरसेवक होतात. राष्ट्रवादीच्या वंदना चक्रे नावाच्या एका नगरसेविकेनं तुमच्यावर आरोप, ऐका जरा, तुमच्याकडे नेता साहेब, जसे तुम्ही मीरा भाईंदरचे आमदार तसं मी पण आमदार आहे आणि माझ्या पक्षाचे नगरसेवक सभागृहात काय करतात हे मला माहिती आहे. कॉप्या माझ्याकडे सुद्धा आहे. माझं हेच म्हणणं आहे की राष्ट्रवादीच्या नगरसेविका वंदना चक्रे यांनी तुमच्यावर आरोप केला होता, वंदना चक्रेंनी त्याला विरोध केला होता आणि वंदना चक्रे, युतीचा धर्म आम्ही त्यावेळेस पाळला की वंदना चक्रे अशा पद्धतीनं जर नरेंद्र मेहता भाजपच्या नगरसेवकावर, विरोधी पक्षनेत्यावर आरोप करत असेल तर त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायला पाहिजे. म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये नरेंद्र मेहताच्या बाजूला उभं राहायचं म्हणून आम्ही त्याला तुम्हाला मदत केलेली आहे. दुसरं महत्वाचं तुम्ही मला सांगताय, पर्युषण काळामध्ये मेहता साहेब, मला एक गोष्ट सांगा,
तुम्ही सुद्धा हॉटेल व्यावसायिक आहे, मी सुद्धा हॉटेल व्यावसायिक आहे. पर्युषण काळामध्ये मांस मच्छी खाऊ नये आणि कुठल्याही प्रकारे मद्य पिऊ नये अशा प्रकारची भावना आहे तुमच्या जैन समाजामध्ये. मला एक गोष्ट सांगा, महापौर जैन समाजाचे, तुम्ही जैन समाजाचे, तुमचं पण हॉटेल आहे, माझं हॉटेल आहे, मला सांगा हॉटेलमध्ये काय मद्य विक्री होत नाही, हे पहिला क्लिअर करा, लोकांना गैरसमज करू नका. होत नाही अशा प्रकारे तुम्ही लोकांना तत्वज्ञान देताय आणि दुसरीकडे मात्र आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून अशा प्रकारचे माझ्या हॉटेलमध्ये मांस विक्री होते का? माझ्या हॉटेलमध्ये मांस विक्री होते का? माझं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने आपण करतो तशाच पद्धतीनं लोकांनाही आपण करायला सांगायला पाहिजे. आपल्या हॉटेलमध्ये आपण अशा प्रकारे मद्यपान वगैरे करणाऱ्यांना परवानगी द्यायची आणि पर्युषण काळामध्ये लोकांवर लादायचं हे योग्य नव्हे. अशा प्रकारची भूमिका घेता येणार नाही. आपण लोकप्रतिनिधी आहोत, त्या पदावर गेल्यानंतर आपण सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन काम करायला पाहिजे. ठरावाला अनुमोदन केलं आहे. आज निवडणुका नाही म्हणून तुम्ही विरोध करायला निघाले, पण त्या निवडणुकांनी तुम्ही दोन महत्वाचे आणि टेक्निकल प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एकीकडे नरेंद्र मेहता कागदोपत्री आणि कोर्टाच्या आदेशानुसार कसा योग्य निर्णय घेतला गेला हे सांगतायत, तर दुसरीकडे ज्या कोर्टाच्या निर्णयाचा तो दाखला देतात तो दाखला नेमका काय आहे याविषयी आपण चर्चा करूया. आणि 2012 साली नेमकं काय झालेलं होतं याविषयी सुद्धा त्यांना काही मुद्दे उपस्थित करायचे, ज्याच्यामध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांनी सुद्धा ठरावावर सह्या केलेल्या होत्या असं त्यांचा दावा आहे. हे सगळे दावे आपण तपासूयाच आणि त्याचबरोबर इतरही काही महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा सुरू ठेवूया. भेटूया एका ब्रेक नंतर. वादाला पोटभर मांस या विषयावर आपण चर्चा करतो आहोत. एका विशिष्ट धर्मियांना खुश ठेवण्यासाठी इतर धर्मियांवर घटनेच्या मूलभूत अधिकारात जे स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याच्यावर गदा आणणं योग्य आहे का याविषयी आपण चर्चा करतो आहोत. या भागातला दुसरा प्रश्न काय आहे आपण बघूया. बंदीबाबत सर्वच पक्षांची भूमिका दुटप्पी आहे का, या भागात आपण या विषयावर चर्चा करणार आहोत. संदीप देशपांडे, राज ठाकरेंनी अनेकदा असं म्हटलेलं आहे की अशा प्रकारची बंदी घालणं हे अयोग्य आहे. तरी सुद्धा नाशिक महापालिकेमध्ये अशा प्रकारची बंदी घातली गेलेली आहे. या 2 दिवसांची जरी ती बंदी असली, जरी ते 2004चा निर्णय आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्या तरी सुद्धा याच्या विरोधात कायदेशीर पद्धतीने ही पूर्णच बंदी 2 दिवसाची तरी बंदी का असावी याविषयी मनसे काही करताना दिसत नाही. आणि एकूणच राजकीय पक्षांमध्ये आधी ज्याप्रमाणे सिनेमाच्या बाबतीत असायची किंवा इतर गोष्टींबाबतीत असायची, आता एक नवीन फूड सेन्सॉरशिप सुद्धा यायला लागली असं तुम्हाला वाटतं? तर मी पहिले नाशिकचा एक मुद्दा क्लिअर करतो की असं आहे, 2 दिवसाची बंदीचा जो GR आहे तो राज्य शासनाचा आहे आणि GRची अंमलबजावणी करण्याचं काम नगरसेवक, महापौर किंवा स्टँडिंग कमिटी चेअरमन असं कोणी करत नसतं. हे काम प्रशासनाच्या माध्यमातून होत असतं आणि आयुक्त काढत असतात. आता आयुक्तांनी GR काढलेला आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन होतंय की नाही होत आहे हा महत्वाचा मुद्दा आहे. तो आजपर्यंत आम्ही 2 दिवस जो काय होता तो आमचे जे बांधव होते, ज्यांची ही दुकानं होती तेही पाळत होते. आता जसजशी दादागिरी वाढायला लागली, आमचं तर ठाम मत आहे की ते 2 दिवस आम्ही त्यावेळेला मान्य पण केलं होतं की धार्मिक सहिष्णुता म्हणून दादागिरी वाढायला लागली, जी दादागिरी वाढायला लागली आहे ह्याच्यावर आम्ही ठरवलंय 2 दिवस काय 1 दिवस सुद्धा आम्ही बंदी पाळणार नाही आहोत. आम्ही पर्युषणाच्या काळात उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही विक्री करणार आहोत चिकन आणि मटनची. ज्यांची हिंमत असेल त्यांनी अडवून दाखवा आम्हाला. दुसरी महत्वाची गोष्ट, ही दादागिरी जरा तुम्ही स्पेसिफाय करा. दादागिरी वाढायला लागली म्हणजे नेमकं तुम्हाला दादागिरी वाढायला लागली म्हणजे मी तुम्हाला मगाशी एक उदाहरण म्हणून सांगतो. समजा माझं पेन खाली पडलं, अमोलनी मला सांगितलं की बाबा संदीप प्लीज माझं पेन उचलून दे, आणि मी उचलून दिलं त्याला. तर ही प्रेमाची देवाणघेवाण झाली. पण तुमचं पेन पडल्यावर अमोल संदीप माझं पेन उचलून दे, ही दादागिरी झाली. जोपर्यंत तुम्ही प्रेमाने सांगता मराठी माणूस ऐकतो ना हो तुमचं, पण मराठी माणसावर जर तुम्ही दादागिरी करायला लागलात तर का खपवून घ्यायची आम्ही ही गोष्ट. दुसरी गोष्ट, खोटं बोलता रुटीन बोला. हे दिल्लीपासून गल्लीपर्यंत जी भाजपची पॉलिसी आहे, 2008च्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय ते सांगतात, अतिशय चुकीच्या पद्धतीचं त्याचं इंटरप्रिटेशन करून ते सांगितलं जातं. यांचे पटेल आणि कोटक पण महानगरपालिकेत तो निर्णय सांगत होते. तो निर्णय जो होता तो अहमदाबाद महानगरपालिकेच्या स्पेसिफाईड गोष्टीसाठी होता. त्याच्यामध्ये इतर कुठल्याही राज्यात तो लागू करावा किंवा अशा पद्धतीचं कुठल्याही सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं नाही. पण तरी तो आपलं बिंबवत राहायचं. एक खोटं 10 वेळाला म्हटलं की ते खरं वाटायला लागतं. ही जी गोबेल्स पद्धत आहे ती पद्धत अवलंबण्याचं काम ते लोक करतात. बिलकुल. काय म्हणायचं नरेंद्र मेहताजी यावर?
साहेब असं आहे की अमोल जोशीजी की सुप्रीम कोर्टचा जो निर्णय आहे तो स्पेसिफिक आहे. महापालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे, त्यांना अहमदाबाद या प्रकारचा महापालिका, निर्णय त्यांना योग्य अहमदाबाद वाटेल त्या महापालिका. त्या शहराचं तुम्ही प्लीज तो निर्णय नीट वाचा. अहमदाबादचा महापालिका जो असला कोणी असू द्या, हा, अहमदाबाद नाही महापालिका आम्हाला माहिती आहे ते अहमदाबाद आहे, पण तो ती specific स्थानिक आहे, स्वराज्य अहमदाबाद ती महापालिकेसाठी स्थानिक होता. स्वराज्य उभी संस्था आहे दिशा आणि बनवू ही नका. स्थानिक स्वराज्य संस्था आहे. तुमची सवय झाली होत आहे. दिल्ली ते बसून दोन्ही- गल्लीवरून खोटं दोन्ही बोलायचं, मेहताजी- body आहे. मेहताजी- दोन्ही independent मेहताजी body जे आहे आणि डॉक- महापालिकेला अशा प्रकारचा निर्णय घेता येतो. अहमदाबाद आणि महापालिका मेहताजी जे डॉक्युमेंट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यानुसार 2008चा तुम्ही जो दाखला देताय त्याच्यामध्ये हिंसा विरोधक संघानी ही याचिका होती बरोबर आहे. आणि बुचर्स ऑफ अहमदाबादचे जे खाटीक आहेत त्यांच्या विरोधात हा खटला होता आणि त्याच्यामध्ये केवळ पर्युषण काळामध्ये त्या स्पेसिफिक महापालिकेपुरता हा निर्णय आहे अशा प्रकारचे डॉक्युमेंट सध्या उपलब्ध नाही, आहेत. एक मिनिट हा दावा पूर्ण देशभरातल्या कुठल्याही पालिकेमध्ये लागू आणि करावा त्यानंतर- असे आदेश कुठे आपल्याला मिळतात? आणि त्यानंतर राज्य शासनानं 22 जून 2009 ह्या रोजी अमोल जोशीजी, परत त्यामध्ये आपण दरवर्षी वाचतो पूर्ण जैन धर्मियांचे जजमेंट, परिषद त्यामध्ये- पर्यंत काढलं राज्य शासनानं 22 जुलै 2009 रोजी. त्यात म्हटलंय उपरोक्त विषयाबाबत संदर्भहीन पत्रान्वये दिनांक 7 सप्टेंबर 2000 रोजी म्हणजे 7 सप्टेंबर 2004 रोजी जी 2 दिवस दुकानं बंदी ठेवावी आणि कत्तलीला बंदी असावी अशा प्रकारचा जो GR आहे तोच कायम ठेवला आणि त्याची अंमलबजावणी रीतसर व्हावी अशा प्रकारचं परिपत्रक राज्य शासनाच्या वतीनं सर्व महापालिकांना धाडलं गेलेलं आहे. बिलकुल. मेहताजी, अमोल जोशीजी असं आहे की अहमदाबाद पण ही पण म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे. सुप्रीम कोर्टचं जजमेंट असं म्हणतोय की कुठलाही स्थानिक स्वराज्य संस्थाला अशा प्रकारचं त्या भागाचे सगळ्या भावनांना विचार करतून निर्णय घेता येतो. एक समाजाने आपली भावना या महापालिकामध्ये मांडली ते मागच्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसने ऐकली आणि नाही त्यातून निर्णय झाला. कुठल्या समाजाच्या भावना तुम्ही म्हणताय हो? तुम्ही स्वतः म्हणताय की 8 लाख लोकसंख्या असं आहे मीरा भाईंदरला आणि 1,30,000 जैन समाज आहे. मला एक गोष्ट सांगा, एका म्हणजे 10% समाजासाठी तुम्ही 90% लोकांना वेटीस धरताय का? 90% लोकांचा विरोध नाहीये का त्या गोष्टीला? दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्ही मगाशी मला म्हणाला की शिवसेनेला मतं पाहिजे होती. असं होत नाही मेहता साहेब. तुम्ही काय फक्त जैन समाजाच्या जीवावरच त्या ठिकाणी निवडून आलात का? मराठी लोकांनी तुम्हाला मतदान केलं नाही का? मुस्लिम समाजाला, भारतीय बिहारी या ठिकाणी ख्रिश्चन कोळी लोकांनी तुम्हाला मतदान केलेलं नाहीये का? ठीक आहे, असा सरनाईक प्रश्न जी, काढू आपण- नका तुम्ही. ठीक आहे, आपण- धर्माचं राजकारण नसतं व्हायचं. साहेब, तुमची महापौर सुद्धा जी झालेली आहे नको ती करायला. शिवसेनेच्या पाठिंब्यावर झालेली आहे, विसरता कामा नये तुम्हाला. तुम्ही अशा प्रकारचं वक्तव्य करू नका. मतांचं राजकारण भाजप करत असेल, शिवसेनेनं कधी मतांचं राजकारण केलं नाही. कोर्टाच्या रेफरन्स विषयी आपण बोलत होतो. मेहताजी, नाही अमोल जोशीजी असं आहे की हा जो निर्णय आहे ठामकून मी आपल्याला सांगितलाय. या मीरा भाईंदरमध्ये यापूर्वी कॅथलिक समाज या मोठ्या प्रमाणे आहेत. त्यांना आता वेलनकरी फीस चालू आहे. त्यांना 40 लाख रुपये त्यांनी आमच्याकडे विनंती केली होती की महापालिकेतर्फे द्यावं. महापालिकेत त्यांना 40 लाख रुपये दिलं ना, तर तुम्ही आम्हाला काय तर जातीवाद करणार का? ही परंपराप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून त्या वेलनकरी फीस्ट हा खासगी कार्यक्रम आहे, तरी महापालिकेतर्फे त्यांना पैसे दिले जाते. या प्रकारे छठपूजेचा खर्च केला जातो, गणेश दर्शन स्पर्धा केला जातो, असं कसं म्हणताय? ज्यांनी मतदान केलं त्यामध्ये मराठी माणसं भाजपमध्ये मराठी माणसं नाही का? खाणारी माणसं नाही पैशाचा भाजप महापालिकेचं ते कर्तव्य आहे. प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना जेवढे सहकार्य करता येईल तेवढे सहकार्य बिलकुल, महापालिकेच्या मेहताजी, काय झालं त्याच्यामध्ये? हा विषय डायव्हर्ट करण्याचा आपण प्रयत्न करायला नको. एखाद्या विशिष्ट समाजाला सरकारकडून किंवा पालिकेकडून मदत केली जाणं हा विषय वेगळा आहे आणि एका धर्मियांसाठी इतर धर्मियांवर सक्तीनं बंधनं लादणं हा विषय वेगळा आहे. आपल्यावर मराठी लोकांसाठी भरपूर काही करायचं असं आहे का? बिलकुल. आपल्यावर सगळ्या जाती धर्माला घेऊन जायचं. ऍडव्होकेट जनार्दन चांदूरकर आहेत. चांदूरकरजी, तुम्ही वकील आहात. कोर्टाचा निर्णय तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने त्याचं विश्लेषण करू शकता. जे 2008चं ते संदर्भ देत आहेत आणि त्याचा संदर्भ इतर सगळ्या महापालिकांना सुद्धा लागू होतो असा त्यांचा दावा आहे. या दाव्यात तथ्य आहे असं आपल्याला वाटतं का? आपलं मत काय याबाबतीत? नाही, असं आहे त्याचं अमोलजी की सुप्रीम कोर्टाचा तो एका ठराविक परिस्थितीमध्ये घेतलेला निर्णय आहे. त्याच्या फॅक्ट्स अलग आहेत आणि त्या फॅक्ट्स ह्या जशाच्या तशा आज ज्या परिस्थितीमध्ये मीरा भाईंदरचा जो 15 दिवसाचा का 18 दिवसाचा घेतला होता डिसिजन, त्याच्या संदर्भामध्ये ते ॲप्लिकेबल होऊ शकणार नाहीत. आता इंटरप्रिटेशन जर करायचं असेल तर ते परत सुप्रीम कोर्टाकडे जाईल. आय एम व्हेरी शुअर दॅट मीरा भाईंदरची केस
आणि ती अहमदाबाद नगरपालिकेची जी केस, महानगरपालिकेची जी केस होती, याच्या फॅक्ट्स ह्या सेम असू शकणार नाहीत. आणि दुसरा त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे, आर्टिकल 21 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जे आहे, ते आर्टिकल 21 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे फंडामेंटल राईट जरी नसला तरी ते फंडामेंटल राईटशी रिलेटेड आहे. अशा प्रकारचं देशातील कायदे तज्ज्ञांनी त्याचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे. आणि ते आर्टिकल 21 जे कॉन्स्टिट्यूशनचं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक इंडियाच्या नागरिकाला पर्सनल लिबर्टीला घटनेनं प्रोटेक्शन दिलेलं आहे. पर्सनल लाईफ आणि पर्सनल लिबर्टीला प्रोटेक्शन दिलेलं आहे. मी काय खायचं हे मी ठरवायचं आहे, मी कशा पद्धतीनं कपडे घालायचे हे मी ठरवायचं आहे. दहिसरमध्ये ज्या चव्हाणाच्या घरावरती अटॅक केला तो मांसाहार करतो म्हणून, किंवा मुंबईमध्ये आजकाल मराठी माणसाला ते मांसाहार करतात म्हणून घरं मिळत नाहीत. अशा प्रकारची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती अत्यंत खराब आहे. आणि ही परिस्थिती जी उद्भवलेली आहे ही अलीकडच्या काळामध्ये उद्भवलेली आहे. सरकारनं या बाबतीमध्ये ठाम राहायला पाहिजे. बिलकुल. आणि भारत हा देश असा आहे की याच्यामध्ये अनेक नाही ते माझा मुद्दा जरा मला सांगू द्या ना, की या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक आहेत, याच्यामध्ये डायव्हर्सिटीमध्ये युनिटी असणारा हा देश आहे. आणि म्हणून 2 दिवस किंवा 1 दिवस त्याच्यावरती बंदी हा शब्द सुद्धा असंविधानिक आहे. बंदी याचा अर्थ त्याला कंपल्शन असा होतो, आरोगन्स त्याच्यामध्ये कंटेम्प्लेट होतो. आणि म्हणून मगाशी जे ते सरनाईक जे म्हणाले ते बळजबरी म्हणाले, हा तो बरोबर शब्द आहे त्यांचा. हे बळजबरी करण्यासारखं आहे. बळजबरी म्हणजे व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरती हल्ला करण्यासारखी बाब आहे कायदेशीर दृष्ट्या. आणि भारतीय घटनेच्या आर्टिकल 21च्या संबंधामध्ये त्याचं इंटरप्रिटेशन केलं तरी. आणि म्हणून तरी सुद्धा देशातील बाकीच्या जाती धर्माच्या लोकांनी त्यांना 1-2 दिवस दिलं, हा एक या आपल्या देशाच्या मोठेपणाचा भाग आहे. पण तुम्ही 80% लोकांवरती, आता मीरा भाईंदरमध्ये ते म्हणतात की 12 लाख लोक आहेत, त्यापैकी 1 लाख लोक किंवा 1,30,000 लोक गुजराती समाजाचे आहेत. मी गुजराती समाजाला देऊ नका असं म्हणत नाही, परंतु इट इज अ मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी. 1/12 हा गुजराती समाज, जैन समाजाचं 1/12 म्हणजे किती 100मध्ये 12 माणसं 1000 मध्ये. अशा पद्धतीने असं चालणार नाही ना. 80% लोकांच्या ज्या डेली फूड हॅबिट्स आणि लाईफस्टाईल आहे ते सामंजस्यानं घेणं हे बाब अलग आहे. परंतु त्याच्यावरती कंपल्शन करणे, त्याला बळजबरी करणे, त्याला राजकीय स्वरूप नाही. कारण राज्यघटनेने जो समान नागरी हक्क सगळ्यांना दिलेला आहे त्यानुसार प्रत्येकाने काय प्यावं हा प्रश्न प्रत्येकाचा आहे. तरी सुद्धा याच्यावर राजकारण नेमकं का केलं जात आहे? आणि केवळ या महापालिका आणि पर्युषण काळापुरताच हा विषय मर्यादित नाहीये, तर तो त्याच्या आधी सुद्धा होता आणि इथून पुढे सुद्धा राहणार आहे. हा एका विशिष्ट स्ट्रॅटेजीचा भाग आहे का, आणि त्यासाठी काय करायला हवं याविषयी पण आपण बोलूया एका ब्रेक नंतर. वादाला पोटभर मांस याविषयी आपण चर्चा करतो आहोत. राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांवर अशा प्रकारच्या बंदीमुळे गदा आणली जाते का याविषयी आपण चर्चा करतो आहोत. या भागातला प्रश्न काय आहे तो आपण बघूया. प्रश्न असा आहे, राजकारणासाठी धर्म रस्त्यावर आणला जातोय का? राजकारणासाठी धर्म रस्त्यावर आणला जातोय का याविषयी आपण या भागाची सुरुवात करूया. सुधाकर सोनवणे आपल्यासोबत आहेत, नवी मुंबईचे महापौर. सोनवणेजी, ज्या प्रकारे नवी मुंबईत नेमकी काय परिस्थिती आहे तुम्ही सांगितलेच, मात्र मागच्या काही काळामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज वरून ज्या प्रकारचे वाद निर्माण होत आहेत, केवळ हा पर्युषणाच्या काळापुरता मुद्दा नाहीये, तर नवी मुंबईतली नॉनव्हेजची हॉटेल्स कमी होत चाललेली आहेत असं सुद्धा एक निरीक्षण आहे. ज्या भागामध्ये नॉनव्हेजला विरोध असणाऱ्या लोकांची वस्ती जास्त आहे त्या ठिकाणी सुद्धा दादागिरीचं प्रमाण वाढतंय असं संदीप देशपांडे म्हणतायत. या सगळ्या परिस्थितीमध्ये एकूण खाद्य संस्कृती आणि धर्म या गोष्टी रस्त्यावर आणल्या जातात असं आपल्याला वाटतं? नाही, कुणाला काय वाटतं त्याला काय महत्त्वाचं नाही, परंतु नवी मुंबईमध्ये अशा कुठल्या प्रकारची जबरदस्ती केली जात नाहीये. आणि नवी मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे. या शहरामध्ये नॉनव्हेजची हॉटेल्स कमी होत आहेत. हे सर्वेक्षण देखील माझ्या माहितीप्रमाणे खोटं आहे. या ठिकाणी काय खावं हा त्याचा प्रश्न आहे, परंतु कुठ्या
हा अच्छा, दक्षिण मुंबईमध्ये काय आहे ते मला माहीत नाही, परंतु नव्या मुंबईमध्ये मात्र ही परिस्थिती, आणि जर असं फोर्सफुली जर कोणी त्या ठिकाणी हॉटेल्स बंद करण्याचं काम करत असेल किंवा वेज हॉटेल्स सुरू करण्याचं काम करत असेल तर निश्चितपणे त्या पद्धतीने भविष्य काळाकडे या ठिकाणी नजर ठेवून या प्रकारचे फासे टाकण्याचं काम होतंय असं म्हणायला हरकत नाही आहे. जसं चांदोरकरजी या ठिकाणी म्हणाले त्या पद्धतीने आपण मूलभूत अधिकारावर या ठिकाणी गदा आणण्याचा प्रयत्न करतोय आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी दादागिरी केली जाते, परंतु तशा पद्धतीचा प्रकार या ठिकाणी नव्या मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. गुन्ह्या गोविंदाने लोक या ठिकाणी राहत आहेत आणि 2 दिवसाचा जो आहे हा निर्णय कुठेही महानगरपालिका बिलकुल इकडे कोणालाच हसू लपवता येत नाहीये चेहऱ्यावरचं. ठीक आहे, पण तुमचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे, पण ही चर्चा पुढे नेऊया. सरनाईक जी, हा केवळ पर्युषणापुरता मुद्दा आहे असं आपल्याला वाटतं? केवळ कागदोपत्री पुरता आहे की एक मोठी स्ट्रॅटेजी? प्रामुख्याने नरेंद्र मेहतांची जी वक्तव्य मगाशी त्यांनी केलं, मला त्यालाच आक्षेप आहे की मीरा भाईंदर शहरामध्ये 1,30,000 जैन समाज आहे आणि मेजॉरिटीने ते आहेत. म्हणजे 8 लाख 8.5 लाख जे काय ते म्हणतात, माझं तर असं म्हणणं 10 लाखाच्या पुढे लोकसंख्या आहे, त्यातले 1,30,000 जैन समाज मी पकडलं. मला एक सांगायचं आहे की मीरा भाईंदरमध्ये आमदार नरेंद्र मेहता जैन समाजाचे आहेत, महापौर जैन समाजाचे आहेत. उद्या ठाणे महानगरपालिका क्षेत्र, कारण माझा 50% महानगरपालिके क्षेत्रामधला मी आमदार आहे. ठाणे महानगरपालिकेचा आमदार मी स्वतः आहे, एकनाथ शिंदे आहेत किंवा अजून दुसरे मराठी आमदार आणि खासदार त्या ठिकाणी आहेत. महापौर सुद्धा मराठीच आहेत, उपमहापौर स्थायी समितीचे सभापती सर्व मराठी आहेत. उद्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जैन धर्मीय फार अल्प मतामध्ये आहेत, ते 40-50 हजार सुद्धा नाही आहेत. आमची लोकसंख्या 20 ते 25 लाख आहेत. म्हणून मराठी लोकांनी जर ठरवलं तर हे 2 दिवस ते जे बंदीचे आहेत, ज्याचा GRचं आम्ही काटेकोरपणे पालन करतो, ते जर ठरवलं हे 2 दिवस तरी बंदी कशाला, तर नरेंद्र मेहतांना चालेल का? असं होत नाही. आपण धर्माच्या आड, परंतु पदावर भरल्यानंतर सर्व धर्म समभाव म्हणून तुम्ही ते प्रतीक घेऊन पुढे जायचं आणि समाजातील सगळ्या लोकांना एकत्र करून तुम्हाला त्या ठिकाणी राजकारण करायचंय, समाजकारण करायचंय, त्या शहराचा विकास करायचा आहे. माझं असं म्हणणं आहे की असं प्रत्येक ठिकाणी जर होत गेलं, तुम्ही 8 दिवस 18 दिवस आता मागितलं, उद्या ज्या ठिकाणी आमची सत्ता आहे त्या ठिकाणी जर आम्ही सांगितलं की नाही कुठे करायचं रे, हे 2 दिवस जे तुम्हाला दिले तेही आम्ही आता देत नाही, असं जर म्हटलं तर चालेल का? समाजातल्या सगळ्या लोकांना आणि प्रामुख्याने गेल्या अनेक वर्षापासून, म्हणजे 93च्या दंगलीचं मी उदाहरण देतो की एवढी मोठी दंगल महाराष्ट्रामध्ये गाजत असताना सुद्धा मीरा भाईंदर मात्र शांत होतं. मीरा भाईंदरला किरकोळ साधा एखादी छोटी गोष्ट सुद्धा घडली नाही. अशा काही घटनांमुळे त्या समाजामध्ये तेढ निर्माण होते. 2-3 समाज वेगवेगळ्या पद्धतीनं समोरासमोर येतात आणि अशा प्रकारची दुर्घटना घडू शकते. लोकप्रतिनिधी म्हणून आपलं कर्तव्य आहे की असा कुठलाही प्रकार होऊ नये. त्यामुळे मेजॉरिटी हे काही याच्यावरचं उत्तर असू शकत नाही. राज्यघटनेने दिलेली तत्व आणि समानता या दृष्टीने वाटचाल करणं महत्वाचं आहे. मात्र संदीप देशपांडे, तुमच्या मागच्या सेगमेंटमधल्या विधानावरून असं दिसत नाहीये की राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण केलं जातंय, विशेषतः मुंबई आणि आसपासच्या भागामध्ये. नाही, बघा ना तुम्ही, आज मला ठराव मांडावा लागतो मुंबई महानगरपालिकेत की ज्या नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांना घरं नाकारली जातात बिल्डरकडनं, तर त्यांची OC रद्द करा. हा ठराव बहुमताने मंजूर होतो, पण भाजप त्याचा विरोध करते. दुसरी महत्वाची गोष्ट, याला अजून एक किनार आहे, ती मला असं वाटतं आपण महत्वाची लक्षात घेतली पाहिजे की आम्ही शाकाहारी खातो म्हणून आम्ही श्रेष्ठ आहोत आणि जे मांसाहारी खातात ते थोडे कनिष्ठ आहेत. हा जो तो दर्प आहे, उग्र श्रेष्ठत्वाचा जो दर्प आहे, त्या गोष्टीला विरोध आहे, त्या प्रवृत्तीला विरोध आहे. विषय असा आहे की आम्ही व्हेज आहोत आणि काय तुम्ही नॉनव्हेज खाणारे लोक, ही जी प्रवृत्ती आहे, तुच्छतेची भावना दुसऱ्या संदर्भात प्रकट करणारी, ही कुठली घटना दिली. म्हणजे नॉनव्हेज खाणारा तो ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय आहे, ह्याच्यात कोण काय खातं म्हणून कोण श्रेष्ठ होऊ शकत नाही आणि कोण कनिष्ठ होऊ शकत नाही. मला असं वाटतं या गोष्टींमुळे जो त्यांनी मगाशी मुद्दा उपस्थित केला की आत्ताच का होतंय, आणि ही भावना अगदी प्रामाणिकपणे सांगतो की जेव्हा भारतीय जनता पक्षाची सत्ता आली दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, ही गोष्ट ट्रेनमध्ये, बसमध्ये, बाकीच्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ना तर हे जास्ती वाढत चाललंय. आणि हे मी जी भावना बोलतोय ही मुंबईतल्या, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाची भावना आहे की यांची दादागिरी वाढते. आणि मला वाटतं ह्या गोष्टी जाणून बुजून पसरवल्या जात आहेत आणि याला खतपाणी घालण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष करतं. या गोष्टीला आमचा विरोध आहे. बिलकुल. नरेंद्र मेहताजी, फार गंभीर आरोप होतोय हा भारतीय जनता पक्षावर, काय सांगाल आपण? मला अमोलजी एकच सांगायचं आहे, आपल्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्रित घेऊन चालणं हे लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे.
मला एक 2011ला आम्ही सत्तेत ना होतो साहेब, या मीरा भाईंदरमध्ये परंपराप्रमाणे हा झाला. 2014ला झाला, आम्ही तर या सत्तेत नव्हतो, त्यावेळी भाजप नव्हती. आज आम्ही केलं तर तुम्ही त्याला राजकारण जरूर देता. हे भाजप आली म्हणून केलं. मागच्या वेळी तर कॅटलीन परेरा हे महापौर होते, त्यांनी केलं. त्याच्या अगोदर मी सांगितलं की सेना भाजप सर्वांनी मतदान केलं. विषयावर आपली चर्चा झालेली आहे. आज मुद्दा हा केवळ आता मीरा भाईंदर महापालिकेच्या पुढे आपण ही चर्चा घेऊन आलेलो आहोत. हा भाजपच्या ओव्हरऑल स्ट्रॅटेजी विषयीचा, मुंबईतला जो व्हेज आणि नॉनव्हेज यांच्यामध्ये जी एक दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याबद्दलचा हा प्रश्न आहे आणि त्याविषयीचा आरोप भाजपवर होतो. साहेब आता मीरा भाईंदरचा विषय सोडून द्या, त्याच्याविषयी आपली चर्चा झाली आहे. आता प्रताप सरनाईक सगळ्यांनी सांगितलं उद्या ठाण्यामध्ये महापौर करणार का. आता मुंबईमध्ये पण शास्त्र GR 2 दिवसाचा आहे ना, पण तिकडे 4 दिवस केलं ना. त्या तिकडे तर सेनाची सत्ता आहे, तिकडे का 4 दिवस आहे, तिकडे 2 दिवस का करत नाही. काँग्रेसने आधीच्या काळात तो ठराव केला, त्यांनी 2 दिवस आम्ही तिकडे करायचा प्रयत्न करू. तुम्ही जर आमच्यावर अशी दादागिरी आणि बळजबरी करत असाल, आता मुंबईमध्ये 4 दिवस आहे. आज भाईंदरला झालं, उद्या ठाण्यात होईल आणि परवा मुंबईला होईल. आम्हाला बघा, प्रेमानं जर मागितलं आम्ही सगळे द्यायला तयार आहोत, पण तुम्ही दादागिरी करून मागितलं तर आम्ही जे दिलं ते पण काढून घेण्याची 4 दिवस काय, आम्ही 1 दिवस पण पाळणार नाही आणि आम्ही पाळणारच नाही. एवढी हिंमत दादागिरीची भूमिका आहे नेहमी का. अशा प्रकारे काय भूमिका आहे. तुम्ही उदाहरण या विषयावर आपण जायला नको. हा विषय आपली सत्ता का 4 दिवस आपल्याला वेळेची मर्यादा आहे. मेहताजी प्रश्न फक्त एवढाच आहे. हा तुम्ही जो मुद्दा उपस्थित करताय त्याच्यावर पुढचे अनेक तास वाद होऊ शकतात. मुद्दा फक्त एवढाच आहे की मांसाहार करणाऱ्या माणसांविषयी, शाकाहारी असणाऱ्या माणसांनी जो दर्प येतो आहे, जी तुच्छतेची भावना येते आहे, असं जे निरीक्षण संदीप देशपांडे व्यक्त करतायत. तुम्ही एकदा हे जाहीरपणे सांगून का टाकत नाही की मांसाहार करणाऱ्यांविषयी सुद्धा आम्हाला तितकाच आदर आहे आणि त्यांच्या भावना सुद्धा तितक्याच सक्षमपणे, 100% मी पहिल्याच आपल्या व्याख्यामध्ये सांगितलेलं, आपण कदाचित पहिल्याच व्याख्यामध्ये आम्ही सांगितलं आम्ही सर्वांचा आदर करतो आणि हा जो ठराव झाला आहे त्यामध्ये मेजॉरिटी हे खाणारा मांसाहार व्यक्ती आहेत, त्यांनी हा ठराव केला ना. आम्ही तर अल्पमतात आहोत, ते मेजॉरिटी भाजपमध्ये पण खाणारी व्यक्ती आहेत ना, मराठी माणसं आहेत ना आमच्या मीरा भाईंदर महापालिकेत. ठीक आहे, सर्वांविषयी आदर आहे असं सध्या तरी ते म्हणतायत. आपली वेळ संपत आलेली आहे. ऍडव्होकेट जनार्दन चांदूरकर, शेवटी मी तुमच्याकडे येतो. या वादाला केवळ कागदोपत्री ठेवण्यापलीकडे एक स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून जेव्हा हा विषय चर्चेला येत असतो त्यावेळी कागदोपत्री सगळ्या गोष्टी क्लिअर असतात, कोर्टाच्या सगळ्या ऑर्डर्स फॉलो केल्या गेलेल्या असतात आणि ते कसं करायचं हे चतुर राजकारण्यांना व्यवस्थित माहिती असतं. तुमची सुद्धा सत्ता होती, त्यानंतर सत्ता पालट झालेला आहे, आता नवे सत्ताधारी आलेले आहेत. मात्र हा जो स्ट्रॅटेजिक डिफरन्सचा दर्प येतो आहे, अनेक पक्षांना तो येतो आहे, अनेक सर्वसामान्यांना तो येतो आहे, त्यासाठी काय करायला हवं असं आपल्याला वाटतं? नाही, त्यासाठी असं आहे की लोकशाहीमध्ये सत्तेचं स्थलांतर होणं किंवा सत्तेमध्ये परिवर्तन होणं हे अपरिहार्य आहे. कोणी कायम स्वरूपामध्ये हा राज्य करू शकत नाही. परंतु हे करत असताना आपण अंगीकृत केलेले जे संविधान आहे त्या संदर्भामध्ये माझा मुद्दा असा आहे की मी मगाशी संदीप देशपांडे बोलत असताना त्याने कोणी काय खावं आणि कोण खाल्लेला सुपिरियर आणि मांसाहार करणारा इम्पिरियर हा जो त्याने मगाशी मुद्दा मांडला, त्या संदर्भामध्ये स्मृती इराणीला जे पत्र राष्ट्रीय स्वयंसेवकाकडून लिहिलं गेलं होतं त्याच्यामध्ये मुद्दा असा होता की मांसाहार हा तामस आहे आणि त्यामुळं माणसाच्या प्रकृतीवरती परिणाम होतो, त्याच्यामध्ये इन्फिरियरिटी येते आणि त्यामुळं आपली मुलं मुसलमानांशी लग्न करतात. अशा ऑब्जेक्शनेबल शब्दामध्ये ते लिहिलेलं पत्र आहे. तेव्हा भाजपनं हे विसरून जायला पाहिजे. जर त्यांना व्यवस्थित राज्य करायचं असेल तर भारतीय संविधानामध्ये सर्व धर्म समभाव, की कुणी ठराविक आहार करतो म्हणून उच्च श्रेणीतला आणि कोणी मांसाहार करतो म्हणून नीच श्रेणीतला, ही जी भावना आहे ती परत वर्णाश्रमावरती आधारित आहे आणि ते त्याच्यापासून दूर व्हायला पाहिजे. नाहीतर भाजपसाठी ही धोक्याची घंटा आहे, हे मी आता सांगू इच्छितो. भाजपसाठी ही धोक्याची घंटा असेल आपण म्हणताय. कार्यक्रमाच्या शेवटी फक्त मी एवढंच सांगेन की या पर्वाच्या समाप्तीच्या वेळी क्षमापण नावाचा एक समारंभ केला जातो, जो समारंभ सांगण्यात आलेला आहे की जे सगळे एकमेकांना भेटतात आणि आपले काही चूकभूल झाली असेल तर ती द्यावी घ्यावी असं म्हणतात आणि एकमेकांना क्षमा करून जुने विषय विसरून जातात. या बाबतीत सुद्धा हा वाद तुटेपर्यंत ताणला
जाऊ नये आणि तसा तो ताणला गेला तर त्याच्यामध्ये कुणाचंच हित असणार नाही, सर्वसामान्य माणसाचं याच्यामध्ये प्रचंड नुकसान होईल. त्यामुळे धर्म हा प्रत्येकाने आपापल्या घरात ठेवावा. ज्यावेळी आपण घराच्या बाहेर पडतो त्यावेळी राज्यघटना हाच आपला धर्म असतो याचं भान पुन्हा एकदा आपण सर्वांनी बाळगण्याची गरज आहे. तरच असे वाद होणं थांबू शकेल. या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल तूर्त 5ही मान्यवरांचे आभार. रोखोकमध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.